आता आपण गतीच्या संदर्भातला आणखी एक भाग बघणार आहोत. त्याला म्हणतात त्वरण. मराठी शब्द आहे त्वरण आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात ॲक्सिलेटर. ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन म्हणजे काय तुम्हाला खरं म्हणजे पटकन समजायला पाहिजे की स्कूटर असेल तिला उजव्या बाजूला काय असतो ॲक्सिलरेटर असतो. म्हणजे गती वाढवण्याकरता किंवा कमी करण्याकरता एक ॲक्सिलेटर असतो. कारमध्ये काय असतं पायापाशी ॲक्सिलरेटर असतो. मध्ये काय असतो ब्रेक असतो. डाव्या बाजूला काय असतो क्लच असतो. उजव्या बाजूला काय असतो गती कमी जास्त पायाने करता येईल असा ॲक्सिलरेटर असतो. आता याच्यानं तुम्हाला समजलं असेल. समजा घसरगुंडीवर बसलेले आहात तुम्ही वरतून निघाले तर सुरुवातीला हळूहळू निघता परंतु जेव्हा पोचता खाली तेव्हा तुमची गती वाढलेली असते हो की नाही. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही अधिक गतीने खाली जाता. एखादा दगड उंच फेकला तर तो हळूहळू येताना नंतर खाली येऊन आपटताना मात्र त्याची गती वाढलेली असते. तुम्हाला लक्षात येतं मी काय म्हणतोय. त्वरण या शब्दाबद्दल बोलतोय. आणि त्वरण म्हणजे काय तर त्वरण या शब्दाचा अर्थ गतीमध्ये होणारा बदल. लक्षात आलं का तुमच्या. गतीमध्ये होणारा बदल म्हणजे त्वरण. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ॲक्सलरेशन गतीमध्ये होणारा बदल म्हणजे त्वरण. आता हा कसा मोजायचा गतीच्या संदर्भात हे कसं मोजायचं या संदर्भात आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. आपण आधी पहिल्यांदा एक लक्षात घेऊ. त्वरण म्हणजे काय हे पाठ करायचं बरं का. त्वरण म्हणजे काय तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग आणि भागिले काळ. समजतंय का. जो शेवटी जी गती आलेली असते जो वेग वाढलेला असतो त्याच्यातनं वजा सुरुवातीला ज्या गतीने निघालं असतात ते करायचं आणि ते किती वेळेमध्ये झालं किती वेळेमध्ये किती बदल झाला हे मोजायचं. याचा अर्थ त्वरण. हे का शिकायचं उद्या तुम्हाला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जर नोकरी करायची वेळ आली किंवा त्या संदर्भात काही काम करायची वेळ आली तर ॲक्सलरेशनचं गणित त्वरणाचं गणित तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे अनेक वेळा लोक असं म्हणतात की अहो मी खूप ॲक्सिलेटर दिला तरी गाडीचं स्पीडच वाढत नाही. तेव्हा तुम्हाला ॲक्सिलरेशनचं गणित जर माहिती असेल तर तुम्हाला त्या गाडीमधला फॉल्ट शोधता येईल हो की नाही. त्यामुळे त्वरण म्हणजे काय तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काळ. आता हे गणिती भाषेमध्ये कसं मांडायचं तर त्वरणाला ॲक्सिलरेशन म्हणून आपण ए मानतो. शेवटचा जो वेग आहे त्याला आपण व्ही मानतो. सुरुवातीचा जो वेग आहे त्याला आपण यू मानतो आणि टी फॉर टाईम काळ म्हणून त्याला टी मानतो. हे सूत्र पाठ करा. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू म्हणजेच अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काळ. हे लक्षात घ्या. सूत्र लक्षात घ्या. त्वरण म्हणजे काय समजून घ्या. आपण गतीच्या नियमामधला हा शेवटचा भाग बघतोय आपल्या पुस्तकांमधला. तेव्हा या विषयावरची गणितं आपल्याला सोडवायची आहेत पुढे आणि गणितं सोडवताना आपल्याला हे सूत्र लागणार आहे. तेव्हा त्वरण म्हणजे काय तर त्याचं सूत्र असं आहे ए व्ही मायनस यू अपॉन टी. ॲक्सलरेशन शेवटचा म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काळ म्हणजे टाईम टी फॉर टाईम. हे लक्षात ठेवलं ना. टी फॉर टाईम, ए फॉर ॲक्सलरेशन, व्ही म्हणजे शेवटची गती, यू म्हणजे सुरुवातीची गती की तुम्हाला या त्वरणाची गणितं जी आहेत ती सोडवता येतील. आणि हे सोडवताना तुम्हाला काही 2-3 गोष्टींचा विचार करायचा आहे. कोणत्या कोणत्या 2-3 गोष्टी ते सांगतो तुम्हाला मी. एकसमान त्वरण. एकसमान त्वरण. एकसमान त्वरण काय असतं की समान कालावधीत समान बदल.
आपण ते 15 ऑगस्ट 26 जानेवारीची उदाहरणं घेतली ना, त्याच्यामध्ये या गोष्टींचा खूप उपयोग होतो त्या लोकांना. एक समान कालावधी आहे, त्याच्यामध्ये समान बदल करत ते जे काय कसरती करतात त्याला म्हणतात एकसमान त्वरण. एकसमान त्वरण म्हणजे एका ठराविक काळामध्ये ठराविक बदल असा केला की त्याला म्हणतात एकसमान त्वरण. नैक समान त्वरण म्हणजे काय हे लक्षात घ्या. नैक समान त्वरण म्हणजे काय, तर समान कालावधीत असमान बदल. समान कालावधीमध्ये असमान बदल म्हणजे नैक समान त्वरण. लक्षात आलं का? आणि आता मी तुम्हाला जे विचारणार आहे त्याचं तुमचं अभ्यास केला नसेल तर उत्तर चुकेल. शून्य त्वरण म्हणजे काय? शून्य त्वरण म्हणजे तुम्ही पटकन उत्तर द्याल की एखादी गोष्ट जागेवर असेल, हल्लीच नाही तर, किंवा तिच्या गतीत काही बदलच झाला नाही तर त्याला शून्य त्वरण म्हणतात नाही. लक्षात घ्या, शून्य त्वरण म्हणजे काय? वेग स्थिर असणे. पुन्हा एकदा आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या त्या कसरतींचा अभ्यास करू की त्या सगळ्या मोटरसायकल्स एका ठराविक वेगाने जातात. सगळ्यांचा वेग एक सारखा असतो, त्याला शून्य त्वरण असं म्हणतात. समान कालावधीमध्ये समान बदल कमी जास्त कमी जास्त कमी जास्त समान बदल होत असेल तर त्याला एकसमान त्वरण म्हणतात. समान कालावधीमध्ये समान बदल तर त्याला एकसमान त्वरण असं म्हणतात. जर कालावधी तेवढाच आहे पण बदल असमान आहे, कधी जास्त कधी कमी, कधी जास्त कधी कमी असं जर असेल बदल गतीमध्ये तर त्याला नैक समान, न एक समान, नैक म्हणजे न एक, नैक समान त्वरण असं म्हणतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जर वेग स्थिर असेल वेग म्हणजे गती वाढत पण नाही, गती कमी पण होत नाही, एका ठराविक गतीने जात आहे तर त्याला शून्य त्वरण असं म्हणतात. शून्य त्वरण म्हणजे काय असं जर विचारलं तर वस्तू एकाच ठिकाणी असणे नव्हे, त्वरणाचा संबंध एकाच ठिकाणी असलेल्या वस्तूशी नाही, त्वरणाचा संबंध गतिमान वस्तूंशी आहे. तेव्हा शून्य त्वरण म्हणजे गतिमान वस्तू जी असते ती एका ठराविक गतीने जाणे त्याला म्हणतात शून्य त्वरण. तेव्हा गती या विषयातला हा एक भाग आपण आता अभ्यासलेला आहे. इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आता न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या, आपण गती हा अभ्यास करतो आहोत आणि आता आपण न्यूटन आणि त्याचे गतिविषयक नियम याचा अभ्यास करणार आहोत. न्यूटनचे गतिविषयक नियम. तुम्हाला या संदर्भात अगदी थोडीशी पहिल्यांदा माहिती देतो की समजा एखादी स्थिर वस्तू आहे, आपण बघूया, हा डस्टर आहे, एखादी स्थिर वस्तू आहे आणि या स्थिर वस्तूला, ही अशी एक स्थिर वस्तू आहे आणि या स्थिर वस्तूला जर कुठल्याच पद्धतीचं बल लागलं नाही, म्हणजे काय शक्ती ताकद कुठूनच लागली नसेल तर ही वस्तू जागची हालत नाही. आता याच्यात काही वेगळं आहे का? कुठलीही एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की तिला जर असं कुठून बल लावलेलं नसेल, कुठूनच बल लावलेलं नाही आहे, ठेवलेली वस्तू आहे, तर ती जागची हलत नाही. म्हणजे हिला जर बल दिलं नाही तर ती हलणार नाही, बल दिलं तर ती वस्तू हलेल. म्हणजे वस्तू जागची हलण्याकरता कोणत्या तरी बलाची गरज असते. हां, हे लक्षात घ्या की स्थिर वस्तू जागची हलत नाही. या उलट आपण एक दुसरं उदाहरण घेऊ, ते म्हणजे उपग्रह फिरतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर उपग्रह फिरतात किंवा बाकी अनेक ग्रह फिरत असतात, तर ते वर्षानुवर्ष तसेच फिरत राहतात, त्यांचं फिरणं थांबत नाही. लक्षात घ्या, म्हणजे जे उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर आहेत त्यांचं फिरणं थांबत नाही. याच्यावरून तुम्हाला काय समजलं? याच्यावरून तुम्हाला असं समजलं की ही जी वस्तू आहे या वस्तूवर गुरुत्वाकर्षण आहे आणि गुरुत्वाकर्षण काय आहे तर या गुरुत्वाकर्षणाच्याच नियमाला
न्यूटन म्हणतो जडत्व. प्रत्येक वस्तूमध्ये जडत्व आहे ही संकल्पना समजून घ्या. जडत्व आहे म्हणजे क्रिकेटमध्ये समजा बॉल प्ले केला, तो जातो 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 पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी थांबून जातो. त्याच्यावरती गुरुत्वाकर्षणाचं बल असतं म्हणून तो थांबून जातो. त्याच्यामध्ये जडत्व असतं म्हणजे बाहेरून बल दिल्यानंतर दुसरं एक बल कार्य करत असतं ते म्हणजे गुरुत्वाकर्षणाचं, त्यामुळे तो त्या ठिकाणी थांबून जातो. तेव्हा जडत्व म्हणजे काय हे समजून घ्या. झाडावरचं फळ खाली पडतं, झाडावरचं फळ खाली पडतं ते कशामुळे पडतं? जडत्वामुळे आणि अर्थातच गुरुत्वाकर्षणामुळे. म्हणजे त्याला कशाचं आकर्षण असतं तर गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचं आकर्षण असतं, म्हणून झाडावरचं फळ खाली पडतं. तेव्हा जडत्व याचा आधार घेऊन न्यूटनचं हे नियम आहेत. त्यातला हा पहिला नियम लक्षात घ्या. हा जडत्वाचा पहिला नियम जो आहे तो नियम नीट समजून घ्या. एखादी वस्तू, आता हे मी का तुम्हाला लिहून दाखवतोय ते सांगतो तुम्हाला मी. एखादी वस्तू, कारण यातले शब्द जे आहेत ना ते महत्त्वाचे आहेत आणि ते समजून घ्यायचे आहेत आपल्याला. एखादी वस्तू बाह्यबल नसेल तर, बाह्यबल नसेल तर, बाह्यबल नसेल तर विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील गतिमान अवस्थेत सातत्य राखते. नीट समजून घ्या, नीट समजून घ्या. मी मुद्दाम लिहिलं हे, एवढं खरं मला तोंडी सांगता आलं असतं तुम्हाला, परंतु हे का लिहिलेलं आहे की न्यूटनचा पहिला नियम काय आहे? बाह्यबल नसेल तर, एखादी वस्तू बाह्यबल नसेल तर म्हणजे बाहेरून काहीच बल लावलं नाही, म्हणजे शक्ती लावली नाही, ताकद लावली नाही, काहीच केलं नाही, बाहेरून काहीच केलं नाही, बाह्यबल नसेल तर विराम अवस्था म्हणजे काय? ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील गतिमान अवस्थेत. सरळ रेषेतील, हे लक्षात घ्या, सरळ हा शब्द महत्त्वाचा आहे. सरळ रेषेतील गतिमान अवस्थेत, कारण दिशा बदलण्याकरता पुन्हा कुठल्या तरी बलाची आवश्यकता असते. पण एखादी वस्तू म्हणजे आपण उपग्रह म्हणतो, तर उपग्रह हा सरळ रेषेत, सरळ रेषेत याचा अर्थ टँजंट नाही, सरळ रेषेत याचा अर्थ पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर भूस्थिर करतात म्हणतात त्याला. तो गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर सोडतात आणि त्याला एक दिशा दिलेली असते की तो पृथ्वीच्या भोवतीच फिरत राहतो. एका सरळ दिशेने फिरत राहतो तो, पृथ्वीच्या भोवतीच फिरत राहतो तो उपग्रह. तेव्हा ती सरळ रेषेतील गतिमान अवस्थेत सातत्य राखते. म्हणजे सातत्य राखते म्हणजे विराम वस्तू जर असेल, समजा एक मोठा दगड आहे आणि तो एखाद्या नदी किनारी पडलेला आहे आणि वर्षानुवर्ष पडलेला आहे, असं समजा की खूप मोठा दगड आहे, खूप मोठा, की तो हलवता येत नाही, कित्येक पिढ्या झाल्या तो त्याच ठिकाणी आहे. तो विराम अवस्थेत सातत्य राखतो, बाहेरचं कुठलंही बल लावलेलं नसेल तर. आणि तसंच मी उपग्रहाचं तुम्हाला सांगितलं की ते जर फिरत असेल आणि गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर असेल म्हणजे त्याच्यावर कुठलंच बल नाही, गुरुत्वाकर्षणाचं सुद्धा बल त्याच्यावर नसेल तर तो एकाच रेषेत फिरण्यामध्ये सातत्य राखते ती वस्तू. हे लक्षात घ्या, सातत्य राखते. न्यूटनचा पहिला नियम समजलं. आता याची जी उदाहरणं आहेत ती मी तुम्हाला आत्ता बोलता बोलता सांगितली, त्यामुळे न्यूटनचा पहिला नियम हा तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो. हा नियम तुम्ही लिहून काढा. तुम्हाला जर नाही जमलं ना तर ही व्हिडिओ परत बघा आणि हा नियम तुम्ही लिहून काढा. आता न्यूटनचा नियम दुसरा, हा नियम दुसरा समजून घेताना ना पहिल्यांदा संवेग ही संकल्पना समजून घ्या. संवेग आणि वेग ह्याच्यात काय फरक आहे हे समजून घ्या. वेग म्हणजे गती, आपण जातो, आपण या न्यूटनच्या मागच्या भागामध्ये पाहिलं की ती मोटरसायकल चालली आहे वगैरे वगैरे, आपण गती, वेग म्हणजे गती. संवेग म्हणजे काय तर संवेग म्हणजे वेग गुणिले वस्तुमान. वस्तुमान राहील का लक्षात? वेग म्हणजे, संवेग म्हणजे वेग गुणिले वस्तुमान. ते लिहिताना P बरोबर mv.
असं लिहितात. संवेग, कारण काय की दुसऱ्या नियमामध्ये आपण संवेगाबद्दल बोलणार आहोत, म्हणजे न्यूटन बोलणार आहे, आपण नाही. पण न्यूटनने सांगून ठेवलं आहे संवेगाच्या संदर्भातला नियम. तेव्हा आधी संवेग म्हणजे काय समजून घ्या. नुसतं वेग नव्हे तर वेग गुणिले वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय, वजन समजा थोड्या वेळ. वस्तुमान, वेग गुणिले वस्तुमान म्हणजे संवेग. तर संवेग ही संकल्पना जर तुम्हाला समजली तर न्यूटनचा दुसरा नियम समजेल. न्यूटनचा दुसरा नियम परत नीट मी का लिहितोय की त्याच्यावरचे सगळे शब्द महत्त्वाचे, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. संवेग, परिवर्तनाचा दर. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी मी मुद्दाम काही काही शब्दांवरती जोर देतोय आणि काही काही शब्द दोन दोनदा म्हणतोय. समानुपाती असतो आणि न्यूटनचा नियम म्हणजे फक्त एकाच भागात संमत नाही, समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने असते. बलाच्या दिशेने होते. नीट समजून घ्या, नीट समजून. हे जर तुम्ही समजून घेतलं तर लक्षात राहील. हा नियम दुसरा आपण पहिल्यांदा संवेग म्हणजे काय, वेग गुणिले वस्तुमान हे समजून घेतलं. आता हे लक्षात घ्या, संवेग परिवर्तन म्हणजे काय. संवेग परिवर्तन म्हणजे काय, गती. संवेग परिवर्तन म्हणजे आधी थोडा वेग आहे, मग त्याच्यानंतर तो वेग वाढला किंवा कमी झाला. संवेग परिवर्तन, एखादी वस्तू आहे तिला तुम्ही बाहेरून बल दिलं, बल दिल्यानंतर ती गतिमान झाली म्हणजे काय झालं, तिला संवेग प्राप्त झाला. वेग गुणिले वस्तुमान, तिचा संवेग प्राप्त झाला. संवेग परिवर्तन म्हणजे शून्यातून 1 2 3 4 5 6 किलोमीटर प्रति तास वगैरे काय असेल तो शून्यातून वाढतो म्हणजेच परिवर्तित होतो. लक्षात घ्या, संवेग परिवर्तित होतो. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी म्हणजे काय. प्रयुक्त बलाशी म्हणजे काय, त्याच्यावर दिलेलं बल. प्रयुक्त म्हणजे एखाद्या वस्तूवर दिलेलं बल प्रयुक्त केलं आपण, त्या वस्तूला बल दिलं. एखाद्या वस्तूला दिलेलं बल म्हणजे प्रयुक्त बल. तर प्रयुक्त बलाशी, आता हा शब्द मात्र लक्षात घ्या, आणि हा जो शब्द आहे हा शब्द न्यूटनच्या दुसऱ्या नियमातला महत्त्वाचा शब्द आहे. समानुपाती असतो. समानुपाती म्हणजे काय, एक वस्तू उभी आहे, तिला तुम्ही धक्का दिला. तुम्ही जर खूप जोरात धक्का दिला तर ती खूप जोरात जाईल. तुम्ही तिला जर अगदी हळूच धक्का दिला तर ती खूप हळूच जाईल. म्हणजे आपण उदाहरण घेऊया की फुटबॉल आहे, फुटबॉलला किक मारली आहे, समोर गोल पोस्ट दिसते ते, इथून लांबून किक मारली, जोरात किक मारली, पण ती किक अशी मारली आहे की फुटबॉल गोलमध्ये गेला, गोल झाला, लोकांनी टाळ्या वाजवल्या, प्रचंड गतीने त्यांनी ती किक मारली, जोरात किक मारली. म्हणजे काय झालं, प्रयुक्त बल म्हणजे किक. फुटबॉलला मारलेली किक म्हणजे प्रयुक्त बल. ह्या प्रयुक्त बलाच्या समानुपाती म्हणजे काय, जितकी जोरात किक मारली तितका फुटबॉल जोरात गेला. किंवा आता दुसरं उदाहरण, गोल्फमध्ये बघा, ते गोल्फचं ते होल अगदी जवळ आलेलं असतं, त्याचा बॉल अगदी जवळ असतो आणि त्याला अगदी हळूच टच करायचा असतो. तुम्ही पाहिलं असेल टी व्हीवर, अगदी हळूच टच केला आणि अगदी हळूच तो बॉल गेला आणि त्या खड्ड्यात पडला. तिथे जर त्यांनी किकसारखं जोरात मारलं, सुरुवातीला मारतात, पण तिथे जर शेवटच्या घटकेला त्यांनी किकसारखं जोरात मारलं तर तो बॉल कुठल्या कुठे जाईल. तेव्हा प्रयुक्त बल, तिथे सुद्धा त्या छोट्या चेंडूवरती प्रयुक्त बल असतं. तेव्हा प्रयुक्त बलाच्या समानुपाती असतो. जितकं बल लावलं तितक्या ताकदीने पुढे जातं. तुम्ही अगदी एखाद्या वस्तूला अगदी हळूच असा धक्का मारला तर ती खूप जोरात पुढे जाणार नाही, आणि खूप जोरात मारला तर ती अगदी हळूच पुढे जाणार नाही. समानुपाती असतं. हा न्यूटनचा नियम आहे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती, पण हे जेव्हा विज्ञानाच्या नियमात बसतं ना, तेव्हा त्याच्या पुढे त्याच्यावर अनेक गणितं आपल्याला करायची असतात. जसं रॉकेट उडवतात त्यावेळेस काय करतात, रॉकेटनी किती बल द्यायचं आणि किती गतीने रॉकेटवरती जाणार आहे हे त्यांना ह्या गणितांवरनं ठरवायला लागतं. तेव्हा विज्ञान म्हणून याच्याकडे बघा. प्रयुक्त बलाशी समानुपाती असतं. हा झाला
एक भाग. आणि आणि लक्षात घ्या, संवेगाचे परिवर्तन, परिवर्तन म्हणजे पुन्हा तेच स्थिर वस्तूला दिलेली गती. संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होत असते. म्हणजे असं होतं का की फुटबॉलला किक मारली तर फुटबॉल मागे जाईल का? नाही, समोर जाईल, नाही का? वस्तूला ज्या दिशेने बल ज्या दिशेने लावलं त्याच दिशेने ते परिवर्तन होतं. आता कॅरमची गोटी असते, बोर्ड असतो मोठा आणि त्याच्यामध्ये एक गोटी असते आणि तिकडे ती टाकायची असते. तर तुम्हाला इकडे स्ट्रायकर मारून तो तिकडच्या गोटीला तिकडे छिद्रात टाकायचं असतं. तर हे करण्याकरता त्याला काय करायला लागतं, तर बलाची दिशा अशी द्यावी लागते. म्हणजे बलाच्या दिशेने ती गोटी जाणार आहे. समजतंय ना? म्हणजे थोडक्यात काय की बल तुम्ही ज्या दिशेने देता त्याच दिशेने वस्तू हलते. आपण त्याला विस्थापन म्हणूया. त्याच दिशेने वस्तू हलते, त्याच दिशेने जाते. हा न्यूटनचा दुसरा नियम पुन्हा लक्षात घ्या. प्रयुक्त बल म्हणजे काय, समानुपाती म्हणजे काय आणि बलाच्या दिशेने म्हणजे काय, या तीन गोष्टी दुसऱ्या नियमामध्ये लक्षात ठेवायच्या आपल्याला. आता न्यूटनचा तिसरा नियम आपण समजावून घेणार आहोत. न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये तुम्ही बघितलं असेल की ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. हे तुम्ही पुष्कळ वेळा ऐकलं असेल. आता मी हे तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगतो. आता आपण न्यूटनच्या भाषेमध्ये समजून घेऊया. न्यूटनची भाषा काय म्हणते, म्हणजे न्यूटननी नियम मांडताना काय मांडला. प्रत्येक क्रियाबलास खरं म्हणजे एवढं लिहिण्याची गरज आहे का हे मला तोंडी सांगता येत आहे, पण मी हे लिहिलं की त्यातले महत्त्वाचे जे शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगू शकतो. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. आणि त्यांची दिशा परस्पर विरोधी असते. न्यूटनचे हे तिन्ही नियम मी का लिहिले फळ्यावर तुम्हाला सांगतो. नियम तिसरा का लिहिले फळ्यावर तुम्हाला सांगतो. यातले ना सगळे शब्द जे आहेत ना त्या शब्दांचे अर्थ जर समजले ना तर हे नियम लक्षात राहतील. आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन म्हणजे काय. ॲक्शन म्हणजे क्रियाबल, रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रियाबल. ठीक आहे. म्हणजे काय की तुम्ही चेंडू भिंतीवर टाकला तर तो भिंतीवरनं परत येतो. चेंडू भिंतीवर टाकला ही झाली ॲक्शन. चेंडू भिंतीवरनं परत येणं ही झाली रिॲक्शन. तुम्ही एखाद्या चेंडूला फटका मारला ही झाली ॲक्शन. फटका मारल्यानंतर चेंडू पुढे जातो, हात मागे येतो, ही झाली रिॲक्शन. बंदुकीतनं गोळी उडवली तर बंदुकीचा जो हे असतो तो दांडा तो इथे असा ठेवायला लागतो. का माहिती का असा घट्ट ठेवायला लागतो, कारण बंदुकीची गोळी ज्या गतीने पुढे जाते जोरात त्या गतीने त्याचे प्रतिक्रियाबल तुमच्या खांद्यावर येत असतं. तोफेमधनं जेव्हा एखादा बॉम्बगोळा उडतो, तुम्ही पाहिलं असेल सिनेमात वगैरे पुष्कळ वेळा की तोफेतनं बॉम्बगोळा उडतो तेव्हा बॉम्बगोळा समोर जातो, तोफ पाठीमागे येते. म्हणजे त्याचा तो जो मधला रॉड असतो तो पाठीमागे येतो. म्हणजे त्याला प्रतिक्रिया बल असतं. तेव्हा कुठल्याही गोष्टीला क्रियाबलाला प्रतिक्रियाबल असतं. हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. पण आता इथे ह्याच्यामध्ये समजून घ्या. प्रत्येक क्रियाबलास क्रियाबल म्हणजे ॲक्शन. तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती बल लावलं की ॲक्शन. तुम्ही गोट्या खेळता की नाही, गोट्या खेळताना तुम्ही अशी गोटी मारता है ना, ती समोरच्या गोटीला लागते. काय झालं, क्रियाबल त्याच्यावरती लागू झालं, समोरच्या गोटीला लागते. समोरची गोटी जाते पुढे पण आपली गोटी मागे येते, हो की नाही.
त्याच्यामध्ये असे अनेक अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात की तुम्ही जे क्रियाबल लावलेलं असतं त्या क्रियाबलाला प्रतिक्रियाबल असतं. त्यामुळे ते झालं क्रियाबल. तुम्ही गोट्या खेळताना ते असतं ते क्रियाबल असतं. हां, तर या क्रियाबलाला समान परिमाणाचे हे फार महत्त्वाचं आहे. तितक्याच वेगाचे, तितक्याच जोराचे. तुम्ही करून बघा, तुम्हाला केल्यानंतर लक्षात येईल की तो 2 गोट्या ठेवल्या, तुम्ही एक गोटी समोर ठेवलेली आणि एका गोटीने मारलं तर 2 गोट्यांना समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल. म्हणजे जेवढी तुम्ही क्रिया केलेली असेल, जेवढं तुम्ही क्रियाबल लावलं असेल तेवढंच प्रतिक्रियाबल असतं. जेवढी ॲक्शन असते तेवढीच रिॲक्शन असते. समान परिमाणाचे. परिमाण म्हणजे तेवढेच, असं नाही आहे. आता तुम्ही समजा असं ठरवलं की भिंतीवरती जोरात ठोसा मारायचा. तुम्ही जितका जोरात ठोसा माराल तितक्या जोरात तुमच्या हाताला लागेल. समान परिमाणाचे. तुम्ही ठरवलं की कोणाच्या तरी एक मुस्काटीत मारायची. तुम्ही जितक्या जोरात मुस्काटीत माराल तितक्या जोरात तुमच्याही हाताला लागणार आहे. समजतंय का? परिमाण म्हणजे काय? आणि बरीच मुलं वाचताना परिणामाचे वाचतात. परिणाम नाही, परिमाण म्हणजे मोजमाप असतं. ह्या क्रियाबलाचं जेवढं क्रियाबल लावलं असेल तेवढ्याच परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे. प्रयुक्त म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं. प्रयुक्त म्हणजे निर्माण होणारे. त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल हे अस्तित्वातच असतं. असं नसतं की आज तुम्ही ठोसा मारला की उद्या तुम्हाला हाताला लागेल. ज्या क्षणी क्रियाबल लावतात त्याच क्षणी प्रतिक्रियाबल असतं. ते अस्तित्वात असतं म्हणजे निर्माण होतं लगेच तिथे. आता तुम्ही जर काही केलंच नाही तर काही होणारच नाही. पण जर एखादं क्रियाबल लावलं तर प्रतिक्रियाबल त्याच क्षणी निर्माण होतं आणि ते त्याच परिमाणाचं, जेवढं तुम्ही बल लावता तेवढ्याच परिमाणाचं प्रतिक्रियाबल, ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, तेवढंच प्रतिक्रियाबल निर्माण होणं. आणि त्याची दिशा परस्पर विरोधी असते. हे फार महत्त्वाचं आहे. त्याची दिशा परस्पर विरोधी असते. तुम्ही चेंडू फेकून मारला भिंतीवर की तो मागे येतो. परस्पर विरोधी दिशा असते. समजतंय? तर होडी असते पाण्यामध्ये तरंगणारी, त्याला पाठीमागे ते बघा ते बुडबुडे येतात. असं त्याला समजा फुगा लावला तर ज्या दिशेने हवा बाहेर पडते त्याच्या विरुद्ध दिशेने होडी पुढे जाते. समजतंय? क्रियाबल लावल्यानंतर समान परिमाणाचं प्रतिक्रियाबल निर्माण होतं. आता तुम्ही यातले महत्त्वाचे शब्द लक्षात घ्या. क्रियाबल लावाल त्याच परिमाणामध्ये प्रतिक्रियाबल अस्तित्वातच असतं. ते काय आज आहे उद्या नाही असं नाही, अस्तित्वातच असतं आणि त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. तेव्हा न्यूटनचे हे नियम तुम्ही नीट लक्षात घ्या, समजून घ्या, पाठ करा. न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम. याचं तुम्हाला जर थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर थोडक्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. परंतु लिहिताना मात्र न्यूटनचे 3 नियम असे व्यवस्थित लिहून काढा. कारण या 3 नियमांच्या आधारावर तुम्हाला पुढे खूप अभ्यास करायचा आहे. याच भागात आपण आणखी एक बघणार आहे, तो म्हणजे संवेग अक्षय्यतेचा नियम. संवेग अक्षय्यतेचा नियम. अक्षय्यतेचा हे लक्षात घ्या. अक्षय्यता. संवेग म्हणजे काय? वेग गुणिले वस्तुमान. तुम्हाला माहिती आहे संवेग म्हणजे काय? वेग गुणिले वस्तुमान. हे आपण मागच्या वेळेस पाहिलं. आता या 2 वस्तूंची परस्पर क्रिया होताना मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. 2 वस्तूंची परस्पर क्रिया होताना त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो. एकूण या शब्दाला महत्त्व आहे. त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो म्हणजे काय? मग तुम्हाला मी मगाशी सांगितलं की बंदुकीची गोळी जेव्हा पुढे जाते तेवढंच बंदूकच्या दट्ट्या मागे येतो आणि तो खांद्यावरती असं टेकून ठेवलेला असतो. झटका बसतो जोरात. तोफेतून गोळा उडतो तेवढ्याच गतीने
तोफेचा तो गोल मागे येतो आणि मग तो गोळा पुढे उडतो. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. त्याच्यामध्ये ती तेवढीच गती असते. आणि जर तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेतली तर तुम्हाला काय लक्षात येईल की त्यांचा संवेग स्थिर राहतो. म्हणजे काय, एक तुम्ही गोट्या खेळताना त्याच्यामध्ये एक मोठा टम्मन म्हणतात त्याला, असा मोठा गोटा असतो आणि एक छोटी गोटी असते, है ना. मग तुम्ही खेळताना ते मोठ्या गोटीने छोटी गोटी उडवायचा प्रयत्न करता. या गोटीने जर याला टक्कर दिली, तुम्ही अशी टक्कर दिली तर काय होतं, ही पुन्हा गोटी अशी मागे जाते आणि हा जागचा हालत नाही. ही किती मागे जाते, तितकीच मागे जाते जितकी पुढे आलेली असेल ती, आणि तो जागचा हालत नाही. इथे काय झालेलं आहे, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होताना त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, हे हालत नाही म्हणून. आता या ठिकाणी तेवढाच एक मोठा घेतला गोटा आणि जर यांनी एकमेकांची टक्कर झाली तर ह्याचं जेवढं अंतर डिस्प्लेस होईल तेवढंच अंतर याचं डिस्प्लेस होईल. संवेग, एकूण संवेग स्थिर राहतो. म्हणजे काय की समजा असं आपण गृहीत धरू, आपण एककं न वापरता आपण असं म्हणू की याचा जर समजा 10चा वेग असेल आणि तो याच्यावर आपटला तर हा 5च्या वेगाने पुढे जाईल आणि हा 5च्या वेगाने मागे जाईल. संवेग स्थिर राहतो. समजलं. तेव्हा दोन वस्तूंची परस्पर क्रिया होताना त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, हे वाक्य लक्षात ठेवा. आणि याला म्हणतात संवेग अक्षय्यतेचा नियम. अक्षय्यता या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. अक्षय्यता म्हणजे न संपणारे. संवेग तोच असतो, संवेग संपत नाही, म्हणजे कमी जास्त होत नाही. तर दोन वस्तूंची जेव्हा क्रिया होते तेव्हा संवेग तोच राहतो, असा संवेग अक्षय्यतेचा नियम आहे. तेव्हा गतीच्या नियमांमधली जी थेरी आहे ती आपली आता आज या ठिकाणी संपती आहे. आणि मग त्याच्यापुढे गणितं जी सोडवायची आहेत उदाहरण संग्रहावरची ते आपण नंतर सोडवणार आहेत. तोपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत जे शिकले त्याच्या आधारावरती गणितं सोडवायचा प्रयत्न करा. तुम्हाला पुढच्या अभ्यासाकरता शुभेच्छा. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढल्या